नमस्कार। आता मीरामुळे रवीला 5 स्टार हॉटेलमध्ये काम मिळालेलं असतं म्हणून सत्या, मीरा, रवी खूपच खुश असतात। रवी हा मीराचे खूप आभार मानत असतो। वहिनी, फक्त आणि फक्त हे तुझ्यामुळे शक्य झालं। तुझ्यामुळे आज मला एवढी मोठी अपॉर्च्युनिटी मिळाली आहे। खरंच वहिनी, तुझे आभार कसे मानू तेच समजत नाहीये। सत्या तर रवीला उचलून घेऊन नाचत असतो। आता तिघही घरी येतात। रवी येताना सोबत पेढे घेऊन येतो आणि म्हणतो, बाबा हे धरा, खुशखबरी आहे। तेव्हा आता निरूपा म्हणते, बोल ना, काय झालं रवी, बोल ना। तेव्हा रवी म्हणतो, मला बाबा 5 स्टार हॉटेलमध्ये काम मिळालं आहे, नोकरी लागली आहे। ते ऐकून आता निरूपा आणि सुधाकर गायकवाडांना खूप बरं वाटतं। दोघांनाही आनंद होतो। ते म्हणतात, रवी आधी देवाजवळ पेढे ठेव। तेवढ्यात देविका आणि पंकज बाहेर येतात। आता रवी सगळ्यांना पेढे देतो। पंकज म्हणतो, वा वा, चला बरं झालं, तुला नोकरी लागली। आता ही पावभाजीची गाडी बंद झाली। तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात, पंकज काय बोलतोयस हे, तुला तरी कळतंय का? म्हणजे पावभाजीची गाडी कधी बंद होते याची वाट बघत होताच वाटतंय तू। तेव्हा निरूपा म्हणते, काय चुकीचं बोलतोय तो? माझ्या एवढा शिकलेल्या मुलाने अशी पावभाजीची गाडी चालवायची का? 5 स्टार हॉटेलमध्ये काम का तो करू शकतो, पण अशी पावभाजीची गाडी तो चालवू शकत नाही। त्याची काही लायकी के पावभाजीची गाडी चालवण्याची आहे? अजिबात नाही। केवढा शिकलेला आहे माझा मुलगा, हे डबल पनवतीला काही काम नाही म्हणून ती पावभाजीची गाडी काढून ठेवली आणि माझ्या मुलाला तिथे राबवत होते। अजिबात नाही, ती आता गाडी बंद करून टाका। सुधाकर गायकवाड म्हणतात, अजिबात नाही, ती गाडी बंद होणार नाही। ती गाडी कशासाठी ओपन केली आहे माहीत आहे ना? हे कर्ज फेडण्यासाठी। आणि तू कर्ज काढलंस आणि माझे बिचारे सत्या आणि मीरा ते कर्ज फेडतायत। तेव्हा देविका म्हणते, पण बाबा काय करायची ती गाडी, जाऊ दे ना, बंद करूया। तर कोण चालवणार आहे ती गाडी? आता तर रवी तिथे नाही आहे, मग कोण चालवणार? पंकज म्हणतो, हो ना पप्पा, कशाला हवी आहे ती गाडी उगाच? रवी तिथून गेल्यावर यांच्या हातची पावभाजी खायला कोण येणार आहे तिथे? काही गरज नाही आहे, गाडी बंद करून टाका। तेव्हा सत्या म्हणतो, ए फुसक्या, तुला काय करायचं आहे? आम्ही गाडी काढली आहे ना, आम्ही आमचं बघून घेऊ, तू कशाला मध्ये बोलतोयस? निरूपा म्हणते, ए पनवती, तू गप्पा बस। आता त्यांच्यात अशी भांडणं चालू होतात। तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात, गप्पा बसा, शांत बसा। पंकज आणि देविका, तुम्ही तर एक काही काम करत नाही, कामं करता की नाही तेच मला समजत नाही, आणि घरात एका पैशाची मदत नाही। तुम्ही तुमचं लोन फेडायचं आणि तुम्ही तुमचं करून खायचं। आत्ताच्या आत्ता तुम्ही घराच्या बाहेर व्हा, तुम्ही या घरात नाही राहायचं। असं म्हणून सुधाकर गायकवाड पंकज आणि देविकाला घराच्या बाहेर काढतात आणि निरूपाला म्हणतात, तोंड बंद ठेव, जर एक शब्द जरी तोंडात न काढलास ना तर या घरात विसरून जाईल मी तुझा नवरा आहे म्हणून। सत्यजित आणि मीराला काही बोलेलं मी खपवून घेणार नाही, त्यांचा अपमान मी सहन करणार नाही। बिचारे घरासाठी एवढं करताय आणि तुम्ही त्यांची मस्करी करताय, त्यांना टोमणे मारताय, त्यांना नको नको ते बोलताय, मी सहन करणार नाही। आता मीरा म्हणते, आपली पावभाजीची गाडी चालू राहणार म्हणजे राहणार। तेव्हा सत्या म्हणतो, काय बोलतेस तू धूमकेतू? तेव्हा ती म्हणते, हो, रवी भाऊजींची रेसिपी मी शिकणार आणि ती गाडी तशीच चालू ठेवणार। तेव्हा रवी म्हणतो, वा वहिनी, बेस्ट, मी माझी सगळी तुला रेसिपी सांगेन, त्याप्रमाणे तू कर आणि आपण गाडीसुद्धा चालू ठेवूया, म्हणजे दोन्हीकडून इन्कम येऊन आपण हे घर सोडूया। आता सत्या, मीरा, सुधाकर गायकवाड आणि रवी तिघही आनंदात असतात, मात्र निरूपाचा चेहरा पडलेला असतो। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।